सुद्धा शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. हरीश सर आपण सुद्धा यायचं आहे. एक मोठी स्पर्धा कोपरा ग्रुपची येत आहे. ज्या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे की एक मोठी स्पर्धा मानाची स्पर्धा येते वडवल फाट्यावरती. ज्या पद्धतीने मी त्याचा उल्लेख सुद्धा करेन. तीन, 4, 5 आणि 6 फेब्रुवारीला एक मोठी स्पर्धा आयोजित केलेली आहे कोपरा ग्रुपची. यह एक बड़ा टूर्नामेंट 1,55,555 का फर्स्ट प्राइज होगा. सेकंड प्राइज देखा जाए तो 75,555 और जिस तरीके से उस टूर्नामेंट का मैन ऑफ द सीरीज होगा. कैश प्राइज 10,000 और खूबसूरत चमचमाती हुई ट्रॉफी और बेस्ट बैट्समैन बेस्ट बॉलर और मैन ऑफ द मैच के लिए 1,111 का कैश प्राइज और खूबसूरत ट्रॉफियां. और इस टूर्नामेंट की दानिश 1 मिनट अभी की गेंद पर नो बॉल. ओके जब चर्चा जारी रहेगी हम आते हैं फिर से एक बार हमारे सीनियर सर हरीश डिकीकर सर की तरफ जो मराठी में आपके साथ में जुड़ेंगे. थैंक यू सो मच. धन्यवाद इमाद. वाईड बॉल. खराब गोलंदाजी खालिदची. नो वाईड आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला अझर, स्ट्राईकला साहिल. खालिद पहिलं षटक हाताल त्यांना. पॉवर प्लेचं षटक आयटम राऊंड द विकेट. रनअप मध्ये बिघाड. प्रेशर 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 स्वतःवर घेतोय खालिद. नर्वसनेस खूप असते या खेळाडूची. मी कित्येक वेळेस त्याच्याकडे बोलणं केले की बी कॉन्फिडन्स. आपल्याला खेळायला संधी मिळते का चांगल्या संघात तर आपलं 100% कधीही द्यायचं असतं. पण खालिद अजूनही स्वतःला खूप नौका खेळाडू समजतोय. खूप वर्ष झाली आता खालिद. चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि चूक करणार नाही. झटका मिळते मेंदडी संघाला. अझरच्या रूपामध्ये खालिदला मिळते यश. चांगली गोलंदाजी आहे खालिदकडे. मुस्तकीम सारखा एक चांगला गोलंदाज त्याला मार्गदर्शन करताना आपण सातत्याने पाहतो. नो डाऊट पोटेन्शियल आहे एका चांगल्या गोलंदाजची खालिद. कडे अझर आउट होतोय सर. नवीन फलंदाज येतोय ताबिश. खालिदला समजावताना अर्थात दानियाल पण समजावतोय त्याला. नासिर पण समजावतोय. खालिदला तर पहिलं षटक टाकायला मिळते. अर्थात मुस्तकीम संघात असताना खालिदवर हा विश्वास दाखवलाय तर खालिदनी त्या विश्वासावर सार्थ ठरवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. सातत्याने माझ्याकडे तो मॅच नंतर बोलत असतो खूप वेळेस की काय करायला पाहिजे. तर मी नेहमीच त्याला म्हणतो की वी कॉन्फिडन्स. आपल्यासमोर कोणी मोठा फलंदाज असू द्या चेंडू आपल्या हातात आहे. या प्रकारे गोलंदाजी. पण दावे आता सामन्याच्या दरम्यान ताबिश स्ट्राईकला आहे. साईल स्ट्राईकला आहे. चांगला चेंडू वेग दाखवलाय. यावेळेस मात्र वेगावर सॉर. यॉर्करचा प्रयत्न होता खालिदचा. डिक्लेअरच्या स्वरूपात मिळेल एक धाव. चांगली वापसी करतोय खालिद.
वाईड नो टाकल्यानंतर वापसी करतोय. 5 धावा दिल्यात खालिदनी. एक गडी सुद्धा बाद केलाय. ताबिश मात्र चांगला फलंदाज आहे. ताबिश सुद्धा मी पाहिलंय फार दिघीमध्ये अंडरम दणाणून सोडणारा हा खेळाडू. जेव्हा जेव्हा तो अंडरमला येतो तेव्हा तेव्हा खूप धावा करतो तो दिघीमध्ये. एक वेगळा ब्रँड आहे दिघीसाठी. एक फेमस खेळाडू आहे कारण खूप अंडरमच्या मॅचेस होतात आणि तेव्हा तेव्हा याच्यासाठी गर्दी होती. ओरमलाही चांगली फलंदाजी केले. 4 षटकार लगातार त्यांनी ठोकलेत. 6 षटकार पण ठोकलेत. हे कारनामे केलेत. आता पाहायला मिळेल ताबिश कडून तशी फलंदाजी. हा एज घेतली. हा तिथे धावबाद करण्याची संधी होती. चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. पहिले षटक संपते. चांगली गोलंदाजी खालिद कडून. 6 धावा फक्त होत आहेत. मेंदुडी खराब सुरुवात कारण अझर चांगला फलंदाज बाद झाला. लेग कटर टाकतो खालिद. हे अझरच्याही लक्षात राहणे. कदाचित तो स्विंग झाला. चेंडू आउटसाइड एज घेतली. हवेत गेला. कव्हर मध्ये चांगला झेल टेपला. खालिदला मिळाला विकेट. अर्थात सुरुवात खराब केली होती खालिदनी. नो बॉल टाकला होता पण अझर आणि साहिलला फायदा उचलताना आता जबाबदारी आहे ती अर्थात ताबिशवर. झहीर सुद्धा आहे माग. झहीरचा चांगला फॉर्म सुरू आहे माग. कालच्या सामन्यात आपण पाहिलं 4 चेंडू 4 मोठे फटके. जुना झहीर मला बऱ्याच वर्षांनी पाहायला मिळाला. अर्थात त्याची फलंदाजी पाहणे खूप चांगलं वाटतं प्रेक्षक किंवा कॉमेंट्री बॉक्स मधून. आणि जेव्हा जेव्हा झहीरला पाहिले तेव्हा तेव्हा त्याच्याकडून चांगलीच गोलंदाजी फलंदाजी आपण पाहिले. अर्थात रायगड ग्रामीण मध्ये 40+ साठी सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेत तर तेही आपल्याला पाहायला मिळतील. 40+ ची टुर्नामेंट सुद्धा झहीर कडून फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळेल. तिथे खूप अपेक्षा आहे मला वैयक्तिक झहीर कडून कारण चांगली गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळेल त्याच्याकडून. सचिन एल्वे अर्थात चिन्या, इम्रान काझी, इर्शाद तुर्की, गोविंद गुणाजी हे माझ्या फेवरेट खेळाडू राहिले. एव्हरग्रीन प्लेयर राहिले. सगळे आता 40+ मध्ये आहेत. हा चांगला फटका ताबिजचा. मुस्तकीमवर केलाय हल्ला. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. ताबिशासाठी ओळखला जातो. ताबिशची एक वेगळी स्टाईल आहे फलंदाजी करताना. ले आणि षटकार ठोकण्याची एक वेगळी फटकेबाजी ताबिश कडून आपण पाहिले. मुस्तकीमचं केले स्वागत ताबिशने या षटकाराने. तापमानात थोडीशी दमट हवा आहे. चेंडू प्रॉपर टायमिंग झाल्याशिवाय बाहेर जात नाही. हेही तितकंच ताकदी फटका ताबिश कडून. मुस्तकीमवर प्रहार. आणखीन एक चांगला स्ट्रोक. कव्हर मध्ये धावबाद करण्याची संधी. इथे डायरेक्ट हिट. जर डायरेक्ट हिट झाला असता तर धावबाद. 2 धावा इथे मिळतील. साबित करतोय बॅकअप. ताबिशला मिळतील 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 14. आता मात्र स्कोर रन रेट प्रमाणे चालते कारण पहिलं षटक थोडस कठीण होतं मेंदडीसाठी. एमसीसी मेंदडी संघाकडून अझर बाद झाला. अझर सुद्धा एक लेजेंडरी प्लेयर आहे. खूप सामने आम्ही एकत्रित आणि एकामेकाच्या विरोधात खेळलोय. मलाही माहिती आहे अझर कारण एक काळ होता मेंदडीसाठी अझर खूप महत्वाचा खेळाडू असायचा. मुस्तकीम ताबिशसाठी यावेळेस उंची दिली. लांबी मिळाले का नाही. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. श्रीवर्धन साठी एक यश. चांगला झेल टिपलाय. 1 तेरी तो 1 मेरी. मुस्तकीमचे एक्सप्रेशन आपल्याला लक्षात येतील कॅमेरामॅन जर टिपत असेल तर. कारण षटकार मारल्यानंतर जो राग येतो मुस्तकीमला तो राग काढलाय गोलंदाजी करताना. अर्थात ताबिशला त्यांनी परतावं लागले कारण हा कंजूस गोलंदाज आहे. त्याला षटकार खूप कमी पाहिलेत मी मुस्तकीमला. तब्बल या सीझन मध्ये पहिल्यांदा षटकार कुणीतरी मारलाय मुस्तकीमला. झहीर जातोय आता. ताबिश आपल्या छोटी पारी खेळली. एकच षटकार ताबिशच्या बॅट मधून आला कारण 4 षटकांचा सामना आहे. हेच आपल्या क्रिकेटरांना कळताना खूप गफलत होती अतुल.
कारण 4 षटकांचे सामने आहेत, तुम्हाला विकेट टिकून खेळायचं असतं का दुसरे खेळाडू मोठे होतात आपल्यापेक्षा, लेजंडरी होतात, तर 4 षटकं थांबतात विकेटवर. हे ताबिजकडून कुठेतरी चूक होते. एक षटकार मारल्यानंतर लगेच पुन्हा षटकार लागतो आपल्या ग्रामीण खेळाडूला. यावेळेस क्रॉस बॅटेड पुल अनसक्सेसफुल. साहिलचा एक धाव डिक्लेअर. एक्सपिरियन्स मॅटर करतो कुठेतरी, कारण 4 षटकाचा सामना आहे ताबिजला. सामना 4 षटकं खेळणे हे बऱ्याच अंशी आपले क्रिकेटर कुठेतरी फेल ठरतात या कॅल्क्युलेशन मध्ये आणि त्यामुळे मागे राहतात. आपल्या बॅटमध्ये फक्त एक षटकार चौकार या 2 स्ट्रोक लिहिलेले असतात जेव्हा जेव्हा आपण पाहिलोय खेळाडूंना या खेळताना. पण सिंगल डबल्स घेऊन कशी इनिंग मोठी करायची, इनिंग पुढे न्यायची, याच्यात आपण बऱ्याच वेळेस मागे ठरतो. त्याचा शिकार झाला तो अर्थात ताबीज सुद्धा. षटकार आला होता, गरज नव्हती. मुस्तकीमला एक षटकार खूप मोठी गोष्ट होती. 15-20 धावा आल्या असत्या या षटकात, दुसरे 2 षटकं होती आपल्याकडे. यावेळेस तेज तर्रार वेगावर स्वार गुडलेन स्पॉट वरून निर्धाव चेंडू दानियालच्या हातामध्ये जातोय. ही खरी ओळख आहे मुस्तकीमची. ही श्रीवर्धन एक्सप्रेस हे नाव का मिळाले मुस्तकीमला या गोलंदाजीवर. सातत्याने यॉर्कर, आपल्या उंचीचा फायदा, मोठे मोठे लीग, मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळताना हा गोलंदाज दिसतो आपल्याला. मी पाहिले याला लॉकडाऊनच्या आधी तब्बल 5 टुर्नामेंट 1-1 लाखाच्या मॅन ऑफ बेस्ट बॉलर म्हणून किताब लगातार त्यांनी जिंकलाय मुस्तकीम उर्जुकनी. चांगला गोलंदाज झहीरसाठी. हा यॉर्कर, जशीच आठवण मी करून दिली लगेच आपल्याला यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला मुस्तकीमचा. यासाठी ओळखला जातो. झहीरनी कुठली गल्लत केली नाही, त्यांनी रिस्पेक्ट केलं. झहीरलाही माहिती आहे माझ्या हातात बॅट आहे, त्यामुळे दुसरे गोलंदाज येतील. त्यामुळे झहीरने एक धाव घेतली आणि नक्कीच हे क्रिकेटचं सूत्र आहे. चांगल्या चेंडूला तुम्ही सन्मान द्या आणि खराब चेंडूवर आक्रमण करा. धावसंख्या होते 2 षटकानंतर 16 धावा. खूप कमी धावा आहेत या मैदानामध्ये, कारण या मैदानात आपण 4 षटकात 70 पाहिल्यात, 75 पाहिल्यात, तर आपल्या डोळ्याने 16 जरा कमीच वाटतात. 66 धावा पाहिल्या आपण. आज दिवस सुरुवातच झाली होती सलीम दौनकच्या षटकाराने आजच्या दिवसाची, पण तो सामना तेलंगा संघाने जिंकला. त्यानंतर तेलंगा संघाने धावा चेस केल्या जसवील विरोधात 74. जबरदस्त फलंदाजी. झहीरच्या बॅटमधून साबितच्या डोक्याच्या वरून झहीर. ओल्ड इज गोल्ड. 40+ जरी असला तरी बॅटिंग मात्र तशीच आहे अजून झहीरची. आणखीन एक षटकार झहीरच्या बॅटमधून. फुल सक्सेसफुल. धावसंख्या होते 22 धावा. तिसरं षटक सुरू आहे. 40 ते 50 धावा झहीरला कराव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर आहे मोहम्मद आराई झहीरसाठी. झहीरने त्याचं षटकाराने स्वागत केलं. आणखी एक चांगला स्ट्रोक. किती धावा येतील यावेळेस? मात्र षटकार आला असता पण डिक्लेअर झोन मध्ये स्ट्रोक. एकच धाव. झहीरला लक्षात घ्यावा लागेल तो जो फ्लॅग आहे त्या येलो फ्लॅग दोन्ही साईडला त्याच्या आतूनच खेळावं लागेल झहीर तुला, तर षटकार तुला मिळतील. स्ट्रोक चांगला होता. सीमारेषा पार पण केली होती, पण जिथे डिक्लेअर आहे तिथे, त्यामुळे एकच धाव झहीरला. नॉन स्ट्राईक एंडला झहीर संघाची धावसंख्या होते 23. स्ट्राईक मिळते ती साहिलला. मोहम्मद हा खेळलाय स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनला आहे सुफियान अर्थात रॉकी. एकच धाव मिळते ती साहिलला. एक धाव आणि धावसंख्या होते 24. झहीरला मिळेल स्ट्राईक. अर्थात एक चांगली हस्ती आमच्या समोर जाते रशद कर्दमे, त्यांचं सुद्धा स्वागत करेन मी, कारण क्रिकेटचे खूप चाहते आहेत. हा चांगला फटका. झहीर आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमारेषा पार. षटकार. कारण माझ्यात अजून तो दम आहे हे दाखवताना झहीर इथे फलंदाजी करतायत. रशद कर्दमे यांची चर्चा आपण करतो. त्यांच्याही माध्यमातून एक मोठी टुर्नामेंट येते, अर्थात हाफ पिचची क्रिकेट टुर्नामेंट आहे. मल्ल्यामध्ये ती आपण पाहाल. अय्यान बॉयज कडून तब्बल 66,000 रुपये प्रथम पारितोषिक आहे. त्या टुर्नामेंटचं 27 तारखेला त्याची सुरुवात होईल. 4 दिवस ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. तिथे तुम्हाला दिसतील अर्थात रशद कर्दमे सातत्याने.
चांगली असती या षटकाराने धावसंख्या 30 सुफियान 30 अर्थात नवीन कर्दमे यांचं पण आगमन झाले त्यांच्यावर लक्ष आमचं थोडं उशिरा गेले नवीन भाई आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या टुर्नामेंटमध्ये कारण क्रिकेट श्रीवर्धन मधले जानेमाने चेहरे आहेत कारण या चेहऱ्याशिवाय श्रीवर्धनचं क्रिकेट नाही असंच म्हणता येईल हे पडद्यामागचे सूत्रधार आहेत सगळे अफजलभाई मेमन असतील वाह 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 झहीर काय फलंदाजी आहे 40+ ची ताकद अजून दिसते अप्रतिम फटका झहीरच्या बॅट मधून येतोय पाहायला मिळतोय झहीरच्या बॅट मधून तिसरा षटकार गोल्डन फॉर्म मध्ये आहे झहीर जेव्हा क्रिकेट सुरुवात केली होती झहीरने त्यावेळेस जशी फलंदाजी मी पाहिली होती आज तीच फलंदाजी पुन्हा पाहताना मलाही खूप आनंद होते झहीरचा जबरदस्त फटकेबाजी काल पण आपण पाहिलं 5 बॉल 5 षटकार झहीरच्या बॅट मधून आपण पाहिले जबरदस्त फटकेबाजी पाहिली आजही 3 षटकार ठोकलेत 5 चेंडूत 19 धावा करतोय झहीर संघाची धावसंख्या पोहोचवते 36 या धावसंख्येवर मोहम्मद आराईवर येते प्रेशर प्रेशर आणि प्रेशर सुफियान बात करतोय मुस्तकीम त्याच्याकडे बोलतोय 20 धावा दिल्यात मोहम्मद आराईने 3 षटकार ठोकले जबरदस्त फलंदाजी झहीरची आपल्याला पाहायला मिळते 36 धावा डेड बॉल कारण विकेटच्या बाहेर डेड बॉल आहे आता वाईड मिळाला असता मेंदडीसाठी पण क्रिकेटचे नियम आयोजकांच्या नियमानुसार आपल्याला चालावं लागतं मागच्या सामन्यात आपण जबरदस्त फलंदाजी पाहिली अर्थात विघ्नेशची एक हार्ड हिटर फलंदाज शिवांश नवगाव कमलाकर विनोद सारखे फलंदाज असताना तो पहिल्यांदा स्ट्राईकला फलंदाजी करतोय हा चांगला स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक आहे जाकीर चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो एकदा मिळेल झहीरला षटक संपते 3 षटकानंतर धावसंख्या होती 37 शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय सुफियान यांना पण सोडा जरा जेवायला क्रॉस बॅटेड यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकलाय सुफियाननी निर्धाव चेंडू एक चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल सुफियानचा वेग आणि झहीरचा तडाखा कुणाचा विजय होईल हे लवकरच लक्षात येईल सुफियान बांगी साहेब यांची पण आपल्याला आवाज ऐकायला मिळेल कारण श्रीवर्धनचा मॅच आहे वा यावेळेस मोठा प्रहार झेल होईल का चेंडू जाईल जाकीरचा वरून षटकार चांगला प्रयत्न जाकीरचा जबरदस्त फटकेबाजी झहीरची काय फलंदाजी षटकार 8 चेंडू 26 धावा काय फलंदाजी होते झहीरची वाह 4 षटकार जर आले तर अर्धशतक पूर्ण होईल झहीर 4 चेंडू मध्ये संघाची धावसंख्या झाली 43 4 चेंडू शिल्लक आहेत सुफियानवर केला आक्रमण झहीरने हो झहीर ऑन फायर बॅक टू बॅक दुसरा षटकार चेंडू सीमा रेषा पार काय फलंदाजी आपण पाहतोय झहीरची जबरदस्त फटकेबाजी 40+ आता गाजवणार झहीर नक्कीच हा फॉर्म घेऊन जर झहीर गेला तर रायगडचं आणि श्रीवर्धन एरियाचं नाव नक्की करेल झहीर इक्बाल नजीर यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार जर आले तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे झहीर तुला या षटकारासाठी
हा लेग स्टंपला चेंडू क्लीन बोल्ड. मला वाटतं स्टंप उडालाय. नजर लागली झहीरच्या फलंदाजीला. बॅड लक वाईट साठी सोडत होता झहीर हा चेंडू, कारण तिकडे स्ट्रोक करून काय फायदा नव्हता, कारण एकच धाव मिळाली असती लेग साईडला ऑन साईडला. काय फलंदाजी केली झहीरने. वाह जबरदस्त फलंदाजी. एकदा 40+ लेजेंडरी प्लेअर साठी टाळ्या होत्या मैदानातून. जबरदस्त फलंदाजी. हा सन्मान आहे त्याच्या क्रिकेटचा. 10 चेंडू 32 धावा आपण स्क्रीनवर पाहू शकता. 10 चेंडू मध्ये 32 धावा, 5 षटकार, 355च्या स्ट्राईक रेटनी. सर 49 धावा. वा झहीर वाह, खुश केले सगळ्यांना. जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. का हा आपल्या काळात लेजंड होता खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल, कारण मी त्याला खूप पाहिलंय, जवळून पाहिलंय. त्याचे पूर्ण क्रिकेट करिअर मी पाहिलंय. त्याच्या सोबत आम्ही खूप सामने एकत्रित खेळलोय. एकमेकाच्या विरोधात आम्ही खूप सामने खेळलेत. ही त्यावेळेचे मोठे स्टार खेळाडू होते. झहीर, इर्शाद तुर्की हे वन मॅन आर्मी होत्या. अर्थात दिघीकडून गोविंद गुणाजी, श्रीवर्धन बोललं का सचिन हेलवे, चिन्या याचं नाव नक्की यायचं. हे सगळे खतरनाक लेजंडरी प्लेयर होते. हा त्यांचा मुलगा इथे आहे अर्थात आविष्कार हेलवे. त्यालाही आपल्या वडिलांवर नक्कीच प्राऊड फील होईल, कारण त्यांनी आम्ही खूप पाहिले. यासोबत खूप एकत्र क्रिकेट सुद्धा खेळले. जलील यांनाही आपण पाहिले. खूप लेजंडरी, खूप जुने खेळाडू, खूप हार्ड हिटर पहिले वन मॅन शो करणारे खेळाडू आपण पाहिलेत. अंजुमन श्रीवर्धनचे खेळाडू मी पाहिले. त्यांची दादा मला नावं लक्षात येत नाहीत, पण मी त्यांना पाहिले. खतरनाक खेळाडू अंजुमन श्रीवर्धनचा एक दरारा वेगळा होता टुर्नामेंटमध्ये. नास दिघीचा एक वेगळा दरारा आपण पाहिला. हा स्ट्रोक खेळायचा इरादा नव्हता, पण बॅटला कणिक झाला. थोडंसं पंबल होते सुफियान रॉकी कडून. इथे धावबाद करण्याची संधी आहे. नॉट आउटचा इशारा आहे. 2 धावा इथे मिळतील बिलालला. 2 धावांनी धावसंख्या किती होती राऊत सर? 51 धावा. अर्धशतक पूर्ण होते MCC मेंदडी संघाचं. 52 धावांचं लक्ष आहे. गोंडकर संघाकडून आपण आरिफला पाहिलं होतं फलंदाजी करताना. जबरदस्त फलंदाजी होती. परवेज असेल, आरिफ असेल, हे लेजंडरी प्लेयर होते. जुन्या काळात ज्यांनी गाजवला होता. इम्तियाज तुर्की असेल, इर्शाद तुर्की असेल. दिघीकडून खूप असे खेळाडू मला दिघीतून सांगताना येतील. आदिल करशीकर असेल, इम्रान फिरफिरी असेल, त्याच्यापैकीच हा एक लेजंडरी प्लेयर आपण स्क्रीनवर पाहतोय झहीर. जबरदस्त फलंदाजी झहीरची पण आपण पाहायला मिळते. खूप नावं आहेत, मला आता जशी आठवतात तशी मी घेतोय. कुणी वाईट वाटून घ्यायचं नाहीये. सगळेच जण एका काळात लेजंडरी प्लेयर होते. जशी आठवण होते मला त्यांची, यांची नावं आपण घेऊच नक्की. मग ते आपल्या पुऱ्या परिसरातील श्रीवर्धन मसलापर्यंत अखलाक असेल, श्रीवर्धन कडून बोर्ली कडून समीर मौलाना आपण पाहिले, इम्रान पाहिला, सुहेल पाहिला. नागाव कडून आपण एका काळ यांनी गाजवलेला होता फलंदाजी करताना. जम्मू नक्कीच जमीर होता. जॉन्टी रोड्स म्हटलं जायचं त्याला क्षेत्ररक्षण करताना. आणि काय पंचची स्टाईल होती जमीरची, जम्मूची. अर्थात जम्बो शेट त्याला नाव दिलं होतं. रॉयल बोर्लीचा एक सितारा. खूप आठवणी आहेत क्रिकेटच्या. खूप सामने आम्ही खेळलो, खूप क्रिकेट खेळलं. जमीर नाझीर साकिब नझीरी यांच्याकडून झहीरला 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. सामना संपल्यानंतर झहीर घ्यायचा आहे. प्लीज लवकर क्षेत्ररक्षण लावा मेंदडी, कारण आपल्याला अंतिम दिवस आहे. आज सामने संपवायचे आहेत आपल्याला. भांगी साहब थँक्यू. नक्की श्रीवर्धन संघ आणि भांगी साहब हजर नाही असं होणार नाही. सनीबाई श्रीवर्धन आणि भांगी साहब एक वेगळं कॉम्बिनेशन आहे.
खूप प्रेशर असतं त्यांच्यावर मॅच चालू असताना. फलंदाजीसाठी गेलाय जाकीर आणि दानियाल. दानियाल पण आपल्या काळातला एक चांगला खेळाडू आपण पाहायला मिळेल. जाकीरला आम्ही किती वर्ष पाहतोय, आहे तसा सडपातळ बांधा, त्याच्यात काही बदल घडला नाही गेल्या 10 ते 15 वर्षात. तशीच पर्सनॅलिटी त्यांनी जपली आणि फलंदाजी तशीच ठेवली. अर्थात सर्कलचा चांगला प्लेअर, अलॉंग द कार्पेट चांगले स्ट्रोक, लवकर आउट होत नाही जाकीर. दानियाल, अर्थात इंग्रजीत प्रोनाउन्सिएशन केलं तर डॅनियल होतं, तोच दानियाल आपल्याला पाहायला मिळेल. किती धावा करेल आपल्या संघासाठी. आता MCC मेंदडीकडून कोण गोलंदाजी करेल? पहिलं षटक साहिल. ओके, साहिल, जाकीर आणि दानियाल. दानियाल स्ट्राइकला आहे जाकीर. हा चांगला फटका जाकीरच्या बॅट मधून. ताबीचं चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल जाकीरला. एकदा मिळते जाकीरला. दानियालला मिळते स्ट्राइक. साहिल गोलंदाजी करतो. यानंतरचा सामना पुरार वर्सेस शिवांश 11 नवगाव, अर्थात सुकृत मांजरेकर यांचा संघ आपण पाहाल. वाह, जबरदस्त गोलंदाजी साहिलची. निर्धाव चेंडू दानियालला, धाव मात्र मिळत नाही. चांगली गोलंदाजी. एक मोठा मॅच आपण पाहू, पुरार वर्सेस शिवांश 11 नवगाव, अर्थात दिगंबर हामणे. टीम होणार आहेत सुकृत मांजरेकर, हे पक्के टीम होणार आहेत. एक टीम त्यांनी पकडली चांगली, नवगाव संघ. हा मिस टाइम फटका आहे दानियालचा. झेल होईल जहीर आणि साहिल मध्ये झुंबड होती, पण जहीर कॉल करतोय साहिलला किती, आणि एरिया पण जहीरचा आहे विकेट किपिंगचा, आणि जहीरने तो झेल टिपलाय. साहिल आणि त्याची नोकझोक झाली. आपण स्क्रीनवर रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय. दानियाल बॅक टू द पावल एन गोल्डन डकचा ठरतोय शिकार दानियाल. धाव मात्र मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी साहिलची. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून आपण मॅच पाहतोय. मयुरेश मयेकर, आविष्कार एलवी आणि अमोल. आता आमचा असा एकही दिवस नाही की आम्ही भेटत नाहीत. सध्या सीझन मध्ये सातत्याने ही टीम आमच्यासोबत यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय आपण. जबरदस्त गोलंदाजी. डिक्लरच्या झोन मध्ये एक धाव मिळेल जाकीरला. नक्कीच आविष्कार या महिन्यात रोजच भेटणार आहोत आपण, कारण कंटिन्युअस मॅचेसचा सीझन आहे. आणि जय गणेश आणि आम्ही हे एक नातं वेगळं बनलंय. मयुरेश मयेकर आणि क्रिकेट, आता चांगली क्वालिटी मिळते आपल्याला जय गणेश क्रिकेटच्या माध्यमातून. एक सक्सेसफुल टुर्नामेंट त्यांनी हाताळली, अर्थात आपला तालुका सोडून तब्बल मानगाव चॅम्पियन्स ट्रॉफी त्यांनी हाताळली. आणि चांगलं यूट्यूब लाईव्ह आपण पाहिलं. व्हिडिओ क्वालिटी चांगली दिली त्यांनी, 4K क्वालिटी दिली. अर्थात इथेही चांगली, पण आपल्याला थोडासा सनलाईटचा इफेक्ट होतोय, कारण आपण पाहतोय कालही दिवसभर उजेड नव्हता, सूर्यकिरण पडलं नाही. आजही नाही, थोडा काळ आपल्याला दिसला सूर्य, पण आताही आपण पाहतोय दमट वातावरण आहे, हवेत दमटपणा आहे.
त्यामुळे स्ट्रोक पण कनेक्ट होत नाहीत चांगले बॉलवर बॅटवर सुद्धा. साहिल सुफियानसाठी हा चांगला स्ट्रोक, पण डिक्लेअर झोन मध्ये जाईल. रॉकीचा फटका मिळेल, एकच धाव. हार्ड लक रॉकी, एकच धाव मिळते सुफियानला. धावसंख्या होते 3 धावा. षटक संपतं, एक चांगलं षटक हाताळलं साहिलने. आता अडचणी निर्माण होतील अंजुमन श्रीवर्धनसाठी, कारण 52 धावांचं टार्गेट आहे आणि एक षटकात फक्त 3 धावा दिल्यात मेंदळीच्या गोलंदाज साहिलने. उस्मान पटेलची चाहते सुद्धा इथे येत आहेत. फासी खूप मोठे फॅन, खूप खूप म्हणजे खूपच मोठे फॅन. फासी बाय फासी कालोखे आमचेही मित्र आहेत तसे, जास्त जवळ रायगडच्या टायगरच्या सोबत असतात ते. आता षटक हाताळण्यासाठी येते अकबर. एमसीसी मेंदडी संघाकडून स्ट्राईकला आहे सुफियान रॉकी, नास्ट्राईकला जाकीर. दानियालनी थोडस नाखुश केले अंजुमन श्रीवर्धनला. फलंदाजीमध्ये आता या 2 फलंदाजावर खूप महत्वाची जबाबदारी असेल. अर्थात जाकीर हा सामना घेऊन जाईल 4 षटकापर्यंत, पण सुफियानला फलंदाजी करावी लागेल, हार्ड हिटिंग फलंदाजी करावी लागेल, कारण 52 धावांचं टार्गेट आहे आणि फक्त 3 धावा झाल्यात. अकबर चला पुरार संघाचे कॅप्टन या टॉस साठी. खराब क्षेत्ररक्षण, थोडस फंबल होते, आउटफील्ड खराब आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव, धावबाद करण्याची संधी. झहीरने चेंडू पकडला. असं कदाचित मला वाटतं डायरेक्ट हिट झाला असता चेंडू, पाहताना असंच लक्षात येते बिलालचा, पण झहीर कडून होते चूक. रिप्ले मध्ये आपल्याला दिसते इथे डायरेक्ट हिट झाला असता. चांगला थ्रो होता बिलालचा, पण झहीरने हातात घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा मिळतील ती सुफियानला. एक एक्स्ट्रा, 3 टोटल. तर आमचे श्रीवर्धनचे स्टार आमच्या एक्झॅक्ट कॉमेंट्री बॉक्सच्या माग सचिन एलवे अर्थात चिन्या यांचेही स्वागत करीन मी. हा जबरदस्त गोलंदाजी अकबरची. पण नवीन खेळाडूंना मी नेहमीच सांगत असतो, या लेजेंडरी खेळाडूंकडून खूप काही शिकणं असतं. पुरार त्यासाठी यायचा आहे शिवांस 11 नवगाव. दिगंबर हामणे आणि चिन्या यांची गाळा भेट होते. अर्थात ते लेजेंडरी प्लेयर आहेत, ते भेटतात एकामेकाला. टॉस होईल आता पुरार आणि नवगावच्या दरम्यान. कॅप्टन आले दिगंबर. हा ब्लॉकलचा चेंडू, जबरदस्त गोलंदाजी इथे अकबरची. ओके, खुशखबर आहे अकबरला हॅट्रिक घेते तो मौसम धनसे यांच्याकडून. तब्बल 5,000चं कॅश प्राइज आहे, कारण कतारला ते त्यांच्याकडून खेळतायत. जबरदस्त गोलंदाजी. अर्थात अकबर मौसम स्लिप झाला आता, पण चांगली गोलंदाजी. पुरारने टॉस जिंकलाय. तर मौसम धनसे आपल्यासोबत जोडलेत फोन लाईन वरून. चांगली गोलंदाजी. अकबर दुखापत नसेल अशी अपेक्षा करू अकबरला. चांगली गोलंदाजी. थोडासा स्लिप झाला तो गोलंदाजी करताना. तर मौसम धनसे यांच्याकडून सुद्धा कॅश प्राइज आहे, कारण कतारला ते एकत्र खेळतात. तर त्यांचाही फोनवर फोन कॉल होता आपल्याला. पुरार फिल्डिंग. शिवांस 11 नवगावला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. यानंतरचा एक मोठा मॅच आपण पाहणार आहोत. अकबर जाकीर साठी. धावसंख्या फक्त 7. जोरदार अपील आणि जाकीर थांबणार नाही. मला माहिती आहे तो एक लॉयल प्लेयर आहे, स्पोर्ट्समॅनशिप बॅटकट आहे, तर तो पंचांच्या डिसिजनला मैदानात थांबणार नाही. जाकीर सरळ रस्ता धरलाय पावालींचा. 7 धावा झाल्यात फक्त 52 धावांचा टार्गेट करताना. अर्थात श्रीवर्धनचा संघ आहे तर चिन्या सरांचा नक्की दिल तिकडेच आहे, पण आता काय करणार, श्रीवर्धनची हालत थोडीशी खस्ता आहे. 7च धावा झाल्यात. झहीर खेळलाय. तुमच्या मित्रांनी धब्बल धावा कुठल्यात 32, कारण 40+ आता झहीर धमाका करणार आहे. नक्कीच सचिन सर सुद्धा सांगतात, ते सुद्धा प्रॅक्टिस मध्ये आलेत. रायगड ग्रामीण मध्ये 40+ साठी
हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, अर्थात इर्शाद तुर्की, गोविंद गुणाजी, इम्रान काझी. लवकर आम्ही सुद्धा येणार आहोत 40+ मध्ये. लक्ष्मण मेंदारकर असेल, हे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आपले हे सगळे स्टार खेळाडू आहेत, त्या काळातले सगळेच मोठे खेळाडू. यांची आठवण नक्कीच आपल्याला करणे गरजेचं आहे. 7 धावा फक्त साहिल. तसेच आमचे आसिफ भाई वरवटणेवाले, ते सुद्धा जबरदस्त लिसेंडरी प्लेयर राहिले. पाणी द्यायचं आहे खेळाडूंसाठी. मॅनेजमेंट, क्षेत्ररक्षक जो गोलंदाज आहे अकबर, अर्थात तो स्लिप झाला होता गोलंदाजी करताना, थोडीशी दुखापत आहे त्याच्या हाताला, कारण कॉन्क्रीटचं विकेट आहे. तर प्लीज पाणी घेऊन द्या. जबरदस्त स्टार खेळाडू हे जुने सगळेच. अर्थात सचिन सरांचा एक स्ट्रोक त्यांचा माझा फेवरेट होता. अर्थात मी पहिले पाहिलं सचिन एलवे सरांना तो स्ट्रोक खेळताना, आणि नंतर पाहिलं मी वीरेंद्र सहवागला बॅकवर्ड पॉइंटवरचा षटकार. अर्थात रॉयल बोर्लीला ते अप्रतिम षटकार मी पाहिले. मी खूप शिकलं सचिन सराकडून. लहान होतो मी, विकेट किपिंग फक्त येत होती, आणि त्यांचं बॅटवरचं प्रेम मी कधीच विसरणार नाही. कारण अर्थात कुणाला हात सुद्धा लावून देत नव्हते ते आपल्या बॅटला. अर्थात तशी मला सूट होती. फक्त जबरदस्त खेळाडू हे सगळेच. जहीरची गोलंदाजी आपण पाहिले कित्येक वेळेस, त्यांनी गोलंदाजीच्या जोरावर, कारण तो एक त्या काळात खूप कमी खेळाडू होते जे गोलंदाजी स्पिन करायचे, चेंडू वळवायचे. त्याच्यात एक जहीर प्रमुख होता, कारण सरळ सरळ थ्रो गोलंदाजी असायची त्या काळामध्ये. त्याही वेळेस हे फलंदाज आपला काळ गाजवत होते. जहीर, हा घुटना टेक, तमाशा देख, हल्ल्यावर प्रतिहल्ला. जसं सुफियानवर हल्ला केला होता तेच आक्रमण आता जहीरवर करताना सुफियान रॉकी. हा चेंडू फेकतोय आउट ऑफ द पार्क, षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पहिल्यांदा जाते. धावसंख्या ती 13. 52 धावांचा पाठलाग. तिसरं षटक सुरू आहे. जहीरच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवले सुफियानने. राईट राऊंड द विकेट जहीर सुफियानसाठी. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक. आणखीन एक दमदार षटकार. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. 13 नंतर षटकार येतोय. धावसंख्या होते 19. 52 धावा पाहिजे होत्या, आता 33 धावा पाहिजे आहेत, आणि चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 33 धावा. आपण ऐकूया इमाद मोडक यांचा आवाज. काय घडेल, काय बिघडेल, या सगळ्याचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण आवाजात एका सुंदर ऐकणार होता हिंदुस्थानच्या राष्ट्रीय भाषेत, अर्थात इमाद मोडक यांच्याकडून. धन्यवाद. थैंक यू सो मच हरीश सर, आप कंटिन्यू कर रहे थे लेकिन आपने मुझे मौका दिया, बहुत बहुत शुक्रिया। ले चलते मुकाबले की तरफ। जहीर गेंदबाजी पर लेग ब्रेक के लिए माने जाते हैं। इस बार देखिए हवा में उठाकर खेला, गेंद जाती भी सीमा पार। 3 गेंदों पर लगातार 3 सिक्सर लगाने का समीकरण किसी ने पेश किया है, तो कहते चलो बल्लेबाज सुफियान रोगे, और इनाम भी आ चुका है फसी कालू के इनकी तरफ से। क्या बात है, 100 रुपए का इनाम जहीर गेंदबाजी पर है। एक बड़ा मैच बीच मैदान के अंदर रखता हुआ 52 रनों का पीछा करना है, लेकिन कहते चलो मुकाबला काफी हद तक बेहतरीन होता हुआ। ओहो, इस बार देखिए स्लॉक स्वीप लगाना चाहते थे इस गेंद पर, लेकिन लेग ब्रेक की महारत हासिल रखता है जहीर। ओल्ड इज गोल्ड, और उसी प्रकार की फ्लाइटेड डिलीवरी थी, गेंद ऑफ स्टिक की दिशा में ट्रैवल होती हुई। जिस तरीके से कहते चलो मुकाबला काफी हद तक रोमांचक होने वाला है। एजाज थानगे इनकी तरफ से 100 रुपए का इनाम। सनाउल्ला जीते तो 2000 रुपए का इनाम है। अंजुमन श्रीवर्धन अगर मुकाबले को जीतती है तो एक इनाम आया हुआ ऐसा है फसी भाई की तरफ से। कहते चलो कि मैं अक्सर कहता था, जरूर कहूंगा 2000 रुपए का इनाम है। ओ इस बार देखिए सुफियान ने हवा में उठाकर खेला, इतना आसान नहीं है लेग ब्रेक गेंदबाज के सामने, लेकिन देखिए कैच छूटा है, सपना टूटा है, मुकद्दर रूटा है, और सुफियान जैसे बल्लेबाज ने 2 रन को लूटा है।
जी हाँ, 2000 रुपए का इनाम लगाया जरूर गया है। कहते चलूं, अगर अंजुमन श्रीवर्धन इस मुकाबले को जीतती है तो फसी भाई ने जिस तरीके से इनाम लगाया है 2000 रुपए का, यानी मैं अक्सर कहता हूं ना कि 1950 में गुलाबी होठों की बात चलती थी सचिन सर, आज 2021 में गुलाबी नोटों की बात चलती है। वही गुलाबी नोट आपको नजर आएंगे। रशद करदा में की बात की जाए तो उन्होंने जिस प्रकार सपोर्ट किया है अंजुमन श्रीवर्धन के टीम को, वो भी आज उपस्थित हुए हैं। उन्होंने भी इनाम लगाया है 2000 रुपए का। जी हाँ, मैच जिताते हैं तो जहीर फिर से एक बार गेंदबाजी पर ओ, इस बार देखिए बैकफुट पर जाकर आप देख सकते हो कवर की क्षेत्र में खेलने की कोशिश, कैच फिर से एक बार छूटा है सुफियान रोगे का। टीम का स्कोर हो चुका है 28 रनों पर। साथ ही साथ क्रिकेट का एक कहते चलूं एक दिलकश मंजर पेश करने वाला व्यक्ति यानी सचिन एलवे सर, इनकी भी उपस्थिति हो चुकी है। इनका भी मैं तहे दिल से स्वागत करता हूं। अंजुमन श्रीवर्धन का ये जिस तरीके से कहते चलूं, अब यहां से समीकरण बना हुआ है रशद भाई, 6 चेंडू 24 धावा, 24 धावा 6 चेंडू, काय होणार या सामन्याचा, क्या होगा इस मुकाबले का। नवीद करदमे भी मैच का आनंद ले रहे। मैं उनसे भी गुजारिश करता हूं, बड़ी बड़ी प्रतियोगिता में पैकर का भूमिका निभाने वाले यानी नवीद करदमे, क्रिकेट से प्रेम करने वाले, क्रिकेट से मोहब्बत करने वाले, न जाने कई दर्शक आज श्रीवर्धन अंजुमन के इस मुकाबले को देख रहे हैं। श्रीवर्धन से देख रहे हैं, जसवेली से देख रहे हैं, हरवीत से देख रहे हैं। जिस तरीके से बागमांडला, बानकोट, न जाने हर इलाके से आज लाइव टेलीकास्ट के जरिए मुकाबले को देखा जा रहा है। आज आपको साबित करना पड़ेगा कि आपकी इस टीम के अंदर जगह क्यों है, आपको इस टीम के अंदर जो मकाम मिला है वो आपको आज साबित करना पड़ेगा। कल चुके फसी भाई इस बल्लेबाज का बर्थडे था, आज वो बर्थडे का डबल धमाका आज वो कर सकता है। खाना आपकी तरफ से कायनात होटल के मालक जिस तरीके से फसी भाई की तरफ से कायनात होटल में सारे खिलाड़ियों को खाना दिया जाएगा, खिलाया जाएगा। कहते चलो अगर इस मुकाबले को जिताते हैं तो ये बात को भी नजरअंदाज नहीं करना चाहिए। जी हाँ, देखना होगा 6 गेंदे और 24 रनों की जरूरत। गेंदबाज का नाम बताइए। मेंद्री की तरफ से परवेज आपको आज साबित करना पड़ेगा। 6 चेंडू 24 धावा, काय होणार या सामन्याचं। पहिली गेंद ओ, शॉर्ट ऑफ लेन की गेंद और पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल आणि भेटतील 6 धावा। गेंद जाती हुई सीमा पार। पहली ही गेंद पर गेंदबाज पर हुआ है बड़ा वाला करारा प्रहार। गेंद जाती हुई आउट ऑफ द पार्क, 6 रनों के लिए सिक्सर षटकार। क्या बात है, 11 गेंदे 32 रनों पर खेलते हुए नजर आ रहे हैं सुफियान रोगे और उनका साथ निभा रहे अभी नाजिम आ चुके हैं। टीम का स्कोर हो चुका है 34 रन, जहां पर 6 गेंदों में कहते चलूं 24 रनों की जरूरत थी। अब यहां से मोहम्मद जांबारकर इनकी तरफ से इनाम आया हुआ है 200 रुपए का। सुफियान अगर मैच को जीताता है तो, यानी देखिए हरीश सर ये मुकाबला कितना बड़ा हो चुका है और हमारे हुर्जुक साहब भी आ चुके हैं। एक वक्त में एक अच्छे विकेट कीपर की काम करने वाले श्रीवर्धन तालुके के। और ये देखिए ये गेंद खेल में वापसी करती हुई, खेल में फिर से एक बार मुकाबले में रंग बदलती हुई। 2000 अभी भी जारी है। अगर इस मुकाबले को जीताती है श्रीवर्धन यानी अंजुमन श्रीवर्धन, लेकिन दूसरी तरफ परवेज को भी पता है इनामात इतने लग चुके हैं तो मुझे भी हीरो बनने का मौका है तो मैं जरूर करूंगा। आज ये मंच पर न जाने कई दर्शक मुझे भी देख रहे हैं तो मैं अपना बेस्ट देने की कोशिश करूंगा। इस बीच ये गेंद ओहो, इस बार देखिए ऑन साइड की दिशा में काउ कॉर्नर की दिशा में स्ट्रोक को खेला। एक रन आसानी के साथ, दूसरे की गुंजाइश जरूर थी लेकिन रन आउट के रूप में विकेट जाएगा। एक बड़ा विकेट महत्वपूर्ण समय पर हरीश सर। ये क्या हुआ है बीच मैदान के अंदर। जिस तरीके से मुकाबला जिस तरीके से लाया था हरीश सर, ये जो दौड़कर दूसरा रन लिया था वो चाहते थे स्ट्राइक को रोटेट करना, लेकिन और वो चाहते ही थे कि उनके पास स्ट्राइक आए क्योंकि वो सेट हो चुके थे मयूर
और काफी हद तक अच्छी बल्लेबाजी कर रहे थे और उनका विकेट जाने के बाद अब पूरी तरीके से मुकाबला काफी हद तक दबाव में आता हुआ, यानी 3 गेंदे 18 रनों की जरूरत, चेसिंग कंपलसरी है। मुश्किल तो जरूर है, लेकिन अगर ये बल्लेबाज नाजिम अगर 3 गेंदों पर 3 बड़े हिट लगाता है तो 2000 रुपए के दावेदार बन सकते हैं, यानी रात में शाम में पार्टी जरूर होगी। और जिस तरीके से इस मुकाबले को काफी हद तक अच्छी तरीके से खेला जा सकता है। ओ ये देखिए दानिश जो मेन अंपायरिंग पर है उनका इशारा आ चुका है कि ये वाइड गेंद, यानी अब यहां से 3 गेंदे और 17 रनों की जरूरत। ऐसे मूवमेंट पर सचिन सर वाइड गेंद डालना ये खतरे की घंटी बज सकती है। एक 18 चाहिए थे, 4 में 18 चाहिए थे, एक आया ना, एक सिंगल आया, 36वें। बिल्कुल बिल्कुल 16 रनों की जरूरत है, माफ करना, बिल्कुल सही कहा। दूसरे रन पर रन आउट हो चुके थे बल्लेबाज, यानी 3 गेंदे और ओहो इस बार देखिए हवा में उठाकर खेला है, देखना होगा कितने रन देकर जाएगी ये गेंद। जी हाँ, एफर्ट तो लगा गया, 2 रन तेजी के साथ पूरा करने की कोशिश, पूरे भी हो चुके हैं, तीसरे की गुंजाइश, तीसरा रन भी पूरा, यानी इस गेंद पर रन आ चुके हैं 3 और चेसिंग कंपलसरी है। 2 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए 13 रनों की जरूरत। टीम का स्कोर हो चुका है 39 रन। परवेज अगर मुकाबले को जिताता है तो साकिब नजरी इनकी तरफ से 200 रुपए का इनाम, यानी हरीश सर ये मुकाबला कितना बड़ा हुआ है देखिए, इस मुकाबले में हर कोई इनाम लगा रहा है, यानी मुकाबला काफी हद तक बड़ा मुकाबला है। मैच गर्म हो चुकी है, वो कहते हैं ना कि वो डायलॉग है उसके बारे में जी। बल्लेबाज आ चुके हैं, साबित का ये स्ट्रोक, फिर से एक बार बड़ा वाला प्रहार, गेंद जाती हुई 6 रनों के लिए सिक्सर। हरीश सर क्या मुकाबला आ चुका है देखिए, 1 गेंद 7 रन, 7 रन 1 गेंद, क्या बात है। यही तो आयोजकों की मेहनत है कि ये खूबसूरत मंजर इसी तरीके से सजे, हर मैच कमू भाई रोमांचक हो और वही नजर आता हुआ। इसीलिए तो आप इंतजार कर रहे थे कि मैं बाहर जाने से पहले ऐसे मैच देखना चाहता हूं, और इसीलिए आयोजकों ने मेहनत की है। इसी भी देखिए ये गेंद, और इस मुकाबले को 1 रन से नहीं बल्कि न जाने 7 रन से ही जीते हैं।